Yeah, good evening, Dhruvesh. Yeah, let's wait for 2 more minutes to let others join. कारण काही जण जॉईन होत आहेत अजून. Okay, let us wait for 2 more minutes to let others join and then we start examples. I think we started echelon form in the morning. सकाळी मला वाटतं मी echelon form सुरू केलाय. एक एक्झाम्पल पण झालंय. बरोबर ना? I think I did one example too. Yes. चलो विल स्टार्ट अगेन. मला वाटतं सकाळचं लेक्चर काही जणांनी अटेंड केलं असेल. आय विल रिवाइज इकेलॉन फॉर्मची प्रोसेस काय. 2 महत्वाच्या स्टेप्स. पहिली आहे फक्त रो ऑपरेशन्स वापरता येतात आणि दुसरी महत्वाची कंडिशन ट्राय टू गेट व्हॉट मॅक्झिमम झिरोज बिलो फर्स्ट सेकंड थर्ड डायगोनल एलिमेंट्स. बरोबर का? आठवत आहे का? आपली प्रोसेस आहे ट्राय टू गेट 0 एलिमेंट्स बिलो दी डायगोनल एलिमेंट्स. क्लिअर? अँड ट्राय टू गेट मॅक्झिमम नंबर ऑफ रोज झिरोज. पहा कसं करायचं. आता लक्ष द्या सगळ्यांनी. डू नॉट राईट. येस, फक्त लक्ष द्या सगळ्यांनी. हा, पहिलं मी स्टेप तुम्हाला काय सांगितली. ट्राय टू गेट फर्स्ट एलिमेंट 1. आय रिपीट, ट्राय टू गेट फर्स्ट एलिमेंट 1. तुम्हाला मी पहिलं एलिमेंट 1 मिळवा असं सांगितलंय. ट्राय टू गेट फर्स्ट एलिमेंट 1. मग हे कसं करायचं तर बाय ऑपरेशन्स. कसं मिळवायचंय तर पहिलं एलिमेंट 1 असं मिळवायचं एक्सचेंजिंग दी रोज. सो आय विल गो फॉर दिस ऑपरेशन by R1 exchanged by R2. So if I exchange this, I'm going to get 1 minus 1 minus 2 minus 4, 2, 3 minus 1 minus 1, 3, 1, 3 minus 2, 6, 3, 0 minus 7. I just have exchanged first and second. मी उलट केलंय. आता हा जो 1 आलाय या 1 चा वापर करून मी त्याच्या खाली काय आणणार आहे झिरोज बाय युझिंग ऑपरेशन्स. हाऊ? बाय R2 minus 2R1, R3 minus 3R1, and R4 minus 6R1. So, I'm going to operate it like this. 1 minus 1 minus 2 minus 4. So, this is first row. Now, R2 minus 2R1. 2 minus 2, 0. 3 plus 2, 5. Minus 1 plus 4, 3. Minus 1 plus 8, 7. 3 minus 3, 0. 1 plus 3, 4. 3 minus plus 6, 9. Minus 2 plus 12, 10. Then 6 minus 6, 0. 3 minus plus 6, 9. 0 plus 12, 12. And minus 7 plus 24, 17. Okay. Now, we got zeros here. Try to get this element 1. Operations possible. So, I'll go for operation. So, by R2 minus R3. म्हणजे इथे 1 मिळेल. ट्राय करा. हवंच असं काही नाहीये. पण मिळालं तर सोपंच आहे. करेक्ट? So, I'll go for this. 1 minus 1 minus 2 minus 4. 0. 5 minus 4, 1. 3 minus 9, minus 6. 7 minus 10, minus 3. 0, 4, 9, 10. And 0, 9, 12, 17. तसंच. Using 1, can I get 4 and 9 zeros? Yes. So by operations. So by R3 minus 4 R2 and R4 minus 9 R2. R3 minus 4 R2, R4 minus 9 R2. So this is going to be, check, 1 minus 1 minus 2 minus 4. 1 minus 1 minus 2 minus 4. 0. 0, 1 minus 6 minus 3. पुढे 0. बघा आता 4 minus 4, 0. 9 plus 24, 33. And 10 plus 12, 22, 0. 9 minus 9, 0. पुढे बघा 12 plus 9, 6 is 54, 66. And 17 plus 27. 17 plus 27, 44. Correct? We got it like this. आता बघा, मला इथे 1 मिळाला, खाली 0 मिळाले. इथे 1 मिळाला, इथे 0 मिळाले. आता इथे 1 मिळवायला हवाच असं काही कंपल्शन नाहीये. कारण मला दिसतं ही रोज 0 होते बघा. कारण ही रो याच्या ट्वाइस आहे. सो डायरेक्ट ऑपरेट करा. सो बाय R4 minus twice R3
and just check what we are going to get. 1 minus 1 minus 2 minus 4 0 1 minus 6 minus 3 0 0 33 22 0 0 हे काय येणार आहे 0 हे काय येणार आहे 0. सो वी गॉट इट लाईक दिस. आता बघा ऑपरेशन्स ब्लॉक झाली का. मी असं का म्हणतो ऑपरेशन्स ब्लॉक झाली असं, त्याचं कारण तुम्ही नीट चेक केलं तर लक्षात येईल. हे झिरोज आपण आणलेले आहेत, हे आपण डिस्टर्ब नाही करू शकत. मग याच्यात किती एलिमेंट्स उरली. हा पण झिरो आपण आणला पर्पजफुली, म्हणजे किती एलिमेंट्स 4, इथे 3, इथे 2. ऑपरेशन्स होणार नाहीत, ऑपरेशन्स ब्लॉक झाली. आता रँक काढता येईल. सो हाऊ टू फाइंड रँक नाऊ. सो रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 4 आणि 0 रो किती आहे 1. सो रँक इज 3. सगळ्यांना कळलं का. येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस. कळलंय सगळ्यांना ऑपरेशन्स कसे करायचे. हे आपण झिरो आणत जायचं. आणलेले झिरो हलता कामा नयेत. दॅट इज युअर प्रोसेस. तीच तुमची प्रोसेस आहे. आणलेले झिरोज हलता कामा नयेत, तीच तुमची प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. पुढचं सम करूया, लक्ष द्या सगळ्यांनी. विल गो फॉर नेक्स्ट सम. पुढचं सम करूया आता. तुम्हाला इकेलॉन फॉर्म सगळा समजेल. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज थर्ड क्वेश्चन. A is equal to 6 1 3 8 4 2 6 minus 1 10 3 9 7 16 4 12 15. पहा कसं करायचंय, फक्त लक्ष द्यायचंय. मला सांगा पहिलं एलिमेंट आपण ट्राय काय करतो 1 मिळायलाच हवं असं काही कंपल्शन नाही, पण ट्राय करा की 1 मिळेल. इथे 1 मिळतोय का. ऑपरेशन फार मोठं करावं लागेल, त्यापेक्षा मी 1 नाही असेल तरी चालतो, असं काही कंपल्शन नाही. कॉलेजमध्ये कंपल्शन म्हणून सांगतील, पण विदाऊट गेटिंग 1 मी हा प्रॉब्लेम करून दाखवतो तुम्हाला. बघा, सो पहिलं ऑपरेशन करतोय मी बाय R1 मायनस R2. बघा ऑपरेशन काय होत आहे. इफ आय एम डुईंग R1 मायनस R2, 6 मायनस 4 2 1 minus 2 minus 1 3 minus 6 minus 3 8 plus 1 9. ओके, हे तसंच 4 2 6 minus 1 10 3 9 7 16 4 12 15. आता मी या 2 चा वापर करून हे 3 झिरो आणतो. कसं आणतोय बघा. सो बाय R2 minus 4 R1 4 नाही 2 R2 minus 2 R1 R3 minus 5 R1 R4 मायनस 8 R1. बरोबर ना, करेक्ट. आता मला काय फायनल ऑपरेशन मिळेल बघा. 2 मायनस 1 मायनस 3 प्लस 9. करेक्ट. 4 मायनस 4 0 2 प्लस 2 4 6 प्लस 6 12 मायनस 1 मायनस 18 मायनस 19 10 मायनस 10 0 3 प्लस 5 8 9 प्लस 15 24 7 minus 45 minus 38 16 minus 16 0 4 minus plus 8 12 12 plus 24 36 15 minus 72 minus 57. आता लक्षात घ्या 1 आला, सॉरी 1 च्या ऐवजी 2 असेल. 1 आणायलाच हवा असं काही कंपल्शन नाही, पण खालचे 0 आले बघा. आता ह्याचा वापर करून हे 0 आणतोय मी. कसे, हा ट्वाईस आहे आणि हा थ्राईस आहे. ऑपरेशन बघा. by R3 minus twice R2 and R4 minus twice, thrice R2. म्हणजे हे 2 झिरो होतील. सो काय मिळतंय बघा. सो दिस इज गोइंग टू बी 2 minus 1 2 minus 1 minus 3 9 0 4 12 19 0 4 12 and minus 19. बघा हे 0 8 minus 8 0 24 minus 24 0 38 minus 38 0 हे सगळे 0 झाले. 12 minus 12 0 36 minus 36 0 57 57 0. सो सगळे 0 झाले. ऑपरेशन्स ब्लॉक झाली. कशी काय, तर आपल्याला जे 0 हवे होते ते इथे बघा. हे 0 आपण आणले, हे 0 आपण आणले. करेक्ट. आणि हे 0 आलेच आहेत ऑलरेडी.
म्हणजे आता ऑपरेशन्स उरलीच नाहीत का, तर ह्या 4 एलिमेंट्स आणि ह्या 3 एलिमेंट्स ऑपरेट करणं अशक्य आहे. सो आता रँक काढता येईल. सो रँक ऑफ ए इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ रोज 4, 0 रोज 2, सो रँक 2. याचा अर्थ पहिलं एलिमेंट 1 हवं असं काही कंपल्शन आहे, ते मिथ आहे. पण प्रत्येक वेळी 1 हवं असं काही नाही. 1 नसेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. बघा, विदाऊट 1 केला मी. सगळ्यांना कळलं? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस इकेलॉन फॉर्म? येस. चलो, आय विल मूव्ह अहेड. आता टाईप नंबर 1 सगळ्यांना कळलाय. आय विल रिवाइज क्विकली इकेलॉन फॉर्म. कंपल्सरी ऑपरेशन कुठली करायची सांगा. कंपल्सरी ऑपरेशन कुठलं करायचंय? आय विल रिवाइज क्विकली इकेलॉन फॉर्म. कंपल्सरी कुठली ऑपरेशन्स अलाउड आहेत? फक्त रो, कॉलम नाही, फक्त रो ऑपरेशन्स अलाउड आहेत. आणि आपलं टार्गेट काय आहे? ऑपरेशन्स ब्लॉक करणे. आपलं टार्गेट आहे ऑपरेशन्स ब्लॉक करणे. ब्लॉक केली ऑपरेशन्स की रँक आपोआप मिळणार आहे. ऑपरेशन्स कशी ब्लॉक करायची सगळ्यांना कळलंय का रे? ऑपरेशन्स कशी ब्लॉक करायची सगळ्यांना कळलंय का? हाऊ टू ब्लॉक दी ऑपरेशन्स? येस, व्हेरी गुड. येस. चलो, आता दुसरा फॉर्म बघायचा, नॉर्मल फॉर्म. आता याच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत नॉर्मल फॉर्मच्या. पहिली कंडिशन आहे, यूज बोथ रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. यूज बोथ रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथे तुम्हाला दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अलाउड आहेत, रो ऍज वेल एज कॉलम. दुसरी काय गोष्ट, रिड्यूस गिव्हन मॅट्रिक्स, reduce given matrix to identity that is unit matrix. तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स कशात कन्वर्ट करायचा आहे? आयडेंटिटी और युनिट. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? तर डायगोनल एलिमेंट्स 1, बाकी सगळे एलिमेंट 0. दॅट विल बी युनिट मॅट्रिक्स. तो रिड्यूस झाला की तो तुम्हाला अशा फॉर्म मध्ये मिळेल बघा. एक तर डायरेक्ट ह्या ऑर्डरचा मिळेल, लाईक I3 मिळाला, किंवा तुम्हाला एक रो एक्स्ट्रा झिरोचा मिळेल, किंवा एक कॉलम एक्स्ट्रा झिरोचा मिळेल, एक किंवा मल्टिपल रोज 0, मल्टिपल कॉलम 0 मिळतील, किंवा रोज आणि कॉलम्स पण 0 मिळतील. पण हा जी ऑर्डर मिळते युनिट मॅट्रिक्सची, I3, I4, I5, 4x4, 5x5, जी ऑर्डर मिळते रिड्यूस केल्यानंतर, जी ऑर्डर ऑफ युनिट मॅट्रिक्स असते ना, ती असते रँक ऑफ मॅट्रिक्स युझिंग नॉर्मल फॉर्म. सो व्हॉट इज रँक? रँक इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिड्यूस्ड युनिट मॅट्रिक्स. त्याची जी ऑर्डर येईल ना, ती असणारी रँक, विच इज डिनोटेड बाय आर. समजलं? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? कळलंय का सगळ्यांना? यूज बोथ रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, reduce given matrix to identity or unit matrix, get in this form, and rank is equal to order of reduced unit matrix R. क्लिअर? पटकन ह्या नोट लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला न्यूमरिकल दाखवेन. पटकन ही नोट लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला न्यूमरिकल दाखवेन. येस, झालंय सगळ्यांचं. चलो, आय विल मूव्ह अहेड. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो कसं करायचं युनिट मॅट्रिक्स. तुम्हाला युनिट मॅट्रिक्स म्हणजे माहिती आहे की तुम्हाला डायगोनलला 1 पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजेत? 0 पाहिजेत. बरोबर ना? हे तुमची टास्क आहे. आता ह्या मॅट्रिक्स हा क्वेश्चन आहे, नॉर्मल फॉर्मने रँक करायची. कशी करायची? तर तुमचे डायगोनल एलिमेंट्स 1 पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट सगळी काय पाहिजेत? 0. आणि रो आणि कॉलम दोन्ही ऑपरेशन्स अलाउड आहेत. कसं करायचं बघा. सो अवर फर्स्ट ऑपरेशन, गेट फर्स्ट एलिमेंट 1. इथे कंपल्सरी पहिलं एलिमेंट 1 हवं. का? कारण युनिट मॅट्रिक्स मिळवायचं आहे. सो पहिलं एलिमेंट 1 आहे का? आहे. त्याच्या खालचे 0 मिळवा बाय रो ऑपरेशन्स. सो बाय R2 minus R1, R3 minus 3R1. So this is going to be 1, 1, minus 1, 1, 1 minus 1, 0, minus 1, minus 1, minus 2, 2 plus 1, 3, minus 1, minus 1, minus 2. इथे येणारे 3 minus 3, 0, 1 minus 3, minus 2, 0 minus plus 3, 3, and 1 minus 3, minus 2. करेक्ट? आता पहिलं एलिमेंट 1 मिळालं, त्याच्या खाली 0 मिळाले. आता त्याच्या साईडला 0 आणा.
बाय कॉलम ऑपरेशन्स, म्हणजे एकदा रो करायचं एकदा कॉलम करायचं. सो कॉलम ऑपरेशन्स नाव बाय C2 मायनस C1, C3 प्लस C1 अँड C4 मायनस C1. सो आता मिळणार आहे 1 0 0, 1 मायनस 1 0, मायनस 2 मायनस 2, मायनस 1 प्लस 1 0, 3 3, 1 मायनस 1 0 0, मायनस 2 मायनस 2. बरोबर आहे का? आता लक्षात घ्या, गेट फर्स्ट एलिमेंट 1 ऑलरेडी आहे, त्याच्या खाली 0 मिळवले बाय रो, त्याच्या साईडला 0 बाय कॉलम. आता हे एलिमेंट 1 मिळवायचं आहे. बरोबर? कशाला? डायरेक्ट आधी ही रो 0 होते बघा, कारण सेम आहेत ना, रो 0 करून टाकतो. सो बाय R3 मायनस R2 असं केल्यामुळे ती एक रोच 0 झाली बघा. 1 0 0 0 0, मायनस 2 3 मायनस 2 0 0 0 0. आता मला हे एलिमेंट 1 आणायचंय, त्याशिवाय मला हे 0 करता येत नाहीत ना. म्हणजे मला हा एलिमेंट 1 कसा आणायचा, ते डिवाइड दिस कॉलम बाय मायनस 2. सो बाय मायनस 1 बाय 2 C2 काय मिळेल बघा. 1 0 0 0 1 0, कारण इथे 1 मायनस डिवाइड केलं की 1 मिळेल. 0 3 0 0 मायनस 2 0. आता ऑपरेशन्स बघा. बाय C3 मायनस 3 C2, C4 प्लस 2 C2. सो दिस इज गोइंग टू बी 1 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0. करेक्ट? असं मिळालं. आता नीट चेक करा, तुमच्या लक्षात आलं असेल तर. हा बघा, हा युनिट मॅट्रिक्स मिळाला आणि हे एक्स्ट्राचे झिरोज मिळाले. म्हणजे तुम्हाला हे असं लिहिता येईल, हा युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आहे आणि हे एक्स्ट्राचे झिरो मी असं लिहिले. मला समजा रँक किती मिळाली रे, तर ऑर्डर ऑफ युनिट मॅट्रिक्स काय, ऑर्डर ऑफ युनिट मॅट्रिक्स 2. सो दॅट इज रँक 2. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? येस. तुम्हाला कशी ऑपरेशन करायचे, एकदा रो एकदा कॉलम. पहिल्यांदा पहिला एलिमेंट 1 मिळवा, नसेल तर त्याच्या खाली 0 मिळवा बाय रो, त्याच्या साईडला 0 बाय कॉलम. परत हे एलिमेंट 1 मिळवा, तर मला हे सेम दिसतं म्हणून मी 0 करून घेतलं. मग इथे 1 कसं मिळणार, तर डिवाइड करा. 1 मिळाला, मग हे आणि हे काय करा, 0 करा. येस. आता मी 2 एक्झाम्पल्स लिहितोय. आय वॉन्ट यू टू ट्राय दिस. हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करायचे लगेचच. हे बघा, हा 1 आहे, हे 2 0 मिळवा बाय रो, हे 2 0 मिळवा बाय कॉलम. मग परत इथे 1 मिळवा, त्याच्या खाली 0, त्याच्या साईडला 0, रो आणि कॉलम नाही. परत हे 1 मिळवा. ट्राय करायचं. हे 1 आहे का, आहे. 0 मिळवा बाय युझिंग रो, इथे 2 0 मिळवा बाय कॉलम, परत इथे 1 मिळवा, मग इथे 0 मिळवा. रो कॉलम असं करत जायचं. सुरू करा. ही तिन्ही एक्झाम्पल्स प्रत्येकाला जमली पाहिजे. ही तिन्ही एक्झाम्पल्स प्रत्येकाला जमली पाहिजे. हे आले का आन्सर सगळे, नंबर 2 आणि नंबर 3? और शुड आय एक्सप्लेन? आन्सर 2 रँक 3 येते, म्हणजे तिन्ही डायगोनल एलिमेंट्स 1 1 1 येतात. चेक करा सगळ्यांनी. रँक ऑफ 3 2 आलाय. येस. चलो, म्हणजे एक कॉलम एक्स्ट्राचा 0 येतोय, एक एक्स्ट्राचा कॉलम 0 येतोय. सगळ्यांचं झालं का रे? सगळ्यांचं झालं का? एक एक्स्ट्राचा कॉलम 0 येतोय. सो द नेक्स्ट टाइप इज टाइप नंबर 3, रँक बाय PAQ एज अ नॉर्मल फॉर्म. बघा, टाइप नंबर 3, टाइप 3 इज रँक बाय PAQ एज अ नॉर्मल फॉर्म. बघा, रँक बाय PAQ एज ए नॉर्मल फॉर्म. PAQ एज अ नॉर्मल फॉर्म. हे कसं वर्कआउट करायचंय बघा सगळ्यांनी आता. सो मला रँक बाय PAQ एज अ नॉर्मल फॉर्म वर्कआउट करून बघायचंय. सो आय राईट दिस लाईक दिस. PAQ म्हणजे I इज इक्वल टू PAQ. म्हणजे काय, तर PAQ एज अ नॉर्मल म्हणजेच काय, युनिट मॅट्रिक्स. आपण नॉर्मल मध्येच कन्वर्ट करतो, म्हणजे कशात कन्वर्ट होतो, युनिट मॅट्रिक्स. म्हणजे युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू PAQ. कारण त्यांनी म्हटलंय PAQ एज अ नॉर्मल फॉर्म, म्हणजे PAQ काय, युनिट मॅट्रिक्स आहे. कारण नॉर्मल फॉर्म म्हणजे युनिट मॅट्रिक्स. मी दोन्ही साईडचा इन्व्हर्स घेतो. I इन्व्हर्स इज इक्वल टू PAQ इन्व्हर्स. आठवत असेल तुम्हाला, तर युनिट मॅट्रिक्सचा इन्व्हर्स युनिट मॅट्रिक्स
हे उलट होतं बरोबर इन्व्हर्स घेतल्यानंतर. तुम्हाला मॅट्रिक्सची प्रॉपर्टी माहित असेल, हे उलट होणार. हे येणार क्यू इन्व्हर्स ए इन्व्हर्स पी इन्व्हर्स, बरोबर. हे सगळं उलट होणार, आठवतंय का? क्यू इन्व्हर्स ए इन्व्हर्स पी इन्व्हर्स, बरोबर. आता मी काय करतोय तर याच सेम याला असं करणार आहे बघा. हे क्यू इन्व्हर्स ए इन्व्हर्स पी इन्व्हर्स आहे ना, मी याला प्री मल्टिप्लाय बाय क्यू करतो अँड पोस्ट मल्टिप्लाय बाय पी करतो. असं जर मी केलं, प्री मल्टिप्लाय बाय क्यू अँड पोस्ट मल्टिप्लाय बाय पी ऑन बोथ साइड्स. सो QIP म्हणजे QP, कारण युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय सारखंच आहे. क्यू इन्व्हर्स म्हणजे आय, ए इन्व्हर्स तसाच, पी इन्व्हर्स पी म्हणजे आय. ह्या प्रॉपर्टीज आहेत. इन्व्हर्स इंटू ओरिजिनल मॅट्रिक्स इज आय. आता बघा, ए इन्व्हर्स आय आय म्हणजे ए इन्व्हर्स तसाच राहणार, कारण आयने मल्टिप्लाय केलं काय नाही केलं काय फरक पडत नाही, इज इक्वल टू QP. आणि हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. जर तुमच्याकडे PAQ ऍज अ नॉर्मल फॉर्म मध्ये पी आणि क्यू हे मॅट्रिक्स माहित असतील तर इन्व्हर्स काढता येतो त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनने क्यू इंटू पी. सगळ्यांना कळलं इन्व्हर्स कसा करता येतो युझिंग PAQ फॉर्म? सगळ्यांना कळलं इन्व्हर्स कसा करता येतो युझिंग PAQ फॉर्म? येस. हा शेवटचा प्रकार आहे. हा नोट करून घ्या. इथे तुमचा पहिला रँक हा पार्ट संपून जातो. इथे तुमचा पहिला रँक हा पार्ट संपून गेला. येस, लिहून घ्या. येस. सो हा पहिला पार्ट संपलाय. रँक आज सकाळचं आणि आत्ताचं लेक्चर ज्यांचं मिस झालं असेल त्यांनी सकाळचं लेक्चर पाहून घ्या. म्हणजे दोन्ही तुमची लेक्चर्स रिलेट होतील. इन द नेक्स्ट लेक्चर, दॅट मीन्स इन द टुमॉरोज लेक्चर, I'll start second part and probably I'll start MCQs. MCQs सुरू करणार आहे. Okay? Yes, we'll conclude today's session. Thank you very much.